नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे 3 वर्तुळ संकीर्ण प्रश्न संग्रह 3 हा सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडा. त्यामधील पहिला आहे त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायामधील हे डी पर्याय येतं. ते कसं येतं आपल्याला ते बघायचं आहे. या ठिकाणी ही दोन वर्तुळे आहेत, पण ती एकमेकांना आतून स्पर्श करत आहेत का बाहेरून स्पर्श करत आहेत हे आपल्याला सांगितलेलं नाही. तर आपण जर ती बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर, जर ही वर्तुळे जी आहेत, एक आपण जर पहिलं पर्याय शोधायचा झाला, बाह्यस्पर्शी असतील तर बाह्यस्पर्शी जर वर्तुळे असतील तर याच्या केंद्रातील जर अंतर काढायचं झालं तर केंद्रातील अंतर, तर हे तुम्ही रफ करायचं आहे. जर बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढताना त्रिज्यांची बेरीज होईल, म्हणजे 5.5 अधिक 3.3, 5.5 अधिक 3.3, तर 5 आणि 3 8.5 आणि 3 8, तर 8.8 सेमी जर ती बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर हे 8.8 सेंटीमीटर येईल. जर ती अंतस्पर्शी असतील वर्तुळे जर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढताना केंद्रातील अंतर, तर त्रिज्यांची वजाबाकी होईल. मोठी त्रिज्या आहे 5.5 वजा 3.3, तर 5 मधून 3 गेल्यानंतर 2, त्यानंतर 5 मधून 3 गेल्यानंतर 2, म्हणजे 2.2. आता इथे पर्याय काय दिलेला नाही. अशा प्रकारे इथे वेगवेगळा पर्याय जर 8.8 2.2 असे जर घेतले, पण इथे जर आपल्याला सांगितलं असतं बाह्यस्पर्श आहे अंतरस्पर्श आहे तर आपण यापैकी पर्याय निवडला असता, पण असं काही सांगितलं नाही. त्यामुळे आपल्याला दोन्ही पर्यायांचा विचार करावा लागेल. तर इथे बाह्यस्पर्शी असतील तर 8.8 सेंटीमीटर आणि अंतरस्पर्शी असतील तर 2.2 सेंटीमीटर. तर ह्या दोन्ही उत्तरं जी येतात तर ही इथं डी मध्ये येतात, म्हणून याचं उत्तर डी येईल. तर ह्या पर्यायाचं योग्य उत्तर आहे डी. तर इथं आपण म्हणूया उत्तर. तर परीक्षेला तुम्हाला प्रश्नावर काय लिहायचं नाही, फक्त तुम्हाला पुढील हे जे आहे मुख्य प्रश्न आणि त्यामधील पहिल्याचं उत्तर, तर इथं एकचं उत्तर जो आहे पर्याय डी, तिथे डी जो आहे 8.8 किंवा 2.2, तर हे एकचं उत्तर असेल. 2. परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? तर हे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता आपल्याला जे वर्तुळं दिले आहेत ती एकमेकांच्या केंद्रातून जातात आणि केंद्रामधलं अंतर जे आहे ते 12 सेंटीमीटर आहे. आपण या अगोदर पाहिलेलं आहे. जर ती बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज होती, आंतरस्पर्शी असतील तर वजाबाकी होते. परंतु इथे दोन्ही वर्तुळे एकमेकांच्या केंद्रातून जातात, तर इथे केंद्रामधलं जे अंतर आहे तीच त्या वर्तुळांची त्रिज्या असणार आहे, कारण ती दोन्ही वर्तुळे एकमेकांच्या केंद्रातून जातात. तर इथे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर येईल. मग इथे आपल्याला म्हणावं लागेल उत्तर आहे 2चं, पर्याय क्रमांक बी 12. प्रश्न तिसरा, एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन टिंबटिंब असला पाहिजे. या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आता इथे कोणता चौकोन असला पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. इथे कच्चं काम करूया आपण. तर इथे जर समांतरभुज चौकोन घेतला आपण, ए बी सी डी
चौकोन ए बी सी डी हा जर समांतरभुज चौकोन घेतला तर त्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. आता इथे एक गोष्ट दिलेली आहे की ह्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना ते वर्तुळ स्पर्श करतंय. आता जर हे वर्तुळ ह्या चारी बाजूंना जर स्पर्श करत असेल तर हे स्पर्शबिंदू पी, क्यू, आर आणि एस असे स्पर्शबिंदू येतील. आता हे स्पर्शबिंदू या ठिकाणी जर जोडले तर हे वर्तुळाचा व्यास होईल आणि हा वर्तुळाचा व्यास होईल. तर एस क्यू आणि पी आर हे वर्तुळाचे व्यास आहेत. आता वर्तुळाचे व्यास सारखे असतात तर एस क्यू जेवढा असेल तेवढाच ए बी असणार आहे, तेवढा डी सी असणार आहे. त्यामुळं या ठिकाणी एस क्यू आणि पी आर हे वर्तुळाचे व्यास असल्यामुळे या ठिकाणी ए बी जेवढे आहे तेवढीच ए डी असणार आहे, तेवढीच डी सी असणार आहे, तेवढीच बी सी असणार आहे. म्हणजेच हा जो चौकोन आहे तो समभुज चौकोन तयार होईल. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय निवडावा लागेल बी. इथे उत्तर म्हणावं लागेल, उत्तर 3चं. तर पर्याय आहे बी. तर बीचं काय आहे तर समभुज चौकोन. तर समभुज चौकोन हे याचं योग्य पर्यायी उत्तर आहे. प्रश्न 4. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शखंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जर आपण इथे रफ आकृती काढली तर इथे वर्तुळाचं केंद्र आपण घेऊया पहिल्यांदा. तर इथे ओ केंद्र घेतलं आणि ओ केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावर, तर इथे समजा 12.5 सेंटीमीटर, हे 12.5 सेंटीमीटर अंतरावर समजा इथे पी बिंदू आहे. तर 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेली स्पर्शिका, तर ह्या बिंदूतून अशीच स्पर्शिका काढलेली आहे. तर इथे समजा हा क्यू बिंदू आहे स्पर्शबिंदू. तर इथे या पी बिंदूपासून जी स्पर्शिका काढलेली ती 12 सेंटीमीटर आहे सेमी. तर त्या वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. तर ह्या वर्तुळाचा व्यास काढायच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा त्याची त्रिज्या काढावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे स्पर्शिका खंड त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असतो. तर इथे हा काटकोन त्रिकोण तयार होईल आणि आपल्याला पायथागोरस सूत्रानुसार पहिल्यांदा आपल्याला ओ क्यू काढून घ्यावं लागेल. तर ओ क्यू काढण्यासाठी आपल्याला पायथागोरस, आपण जर रफ काढायचं झालं तर हा काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस सूत्र आपण स्टेप जे आहेत रफ करतोय. तर इथं ओ पीचा वर्ग आणि इथे पी क्यूचा वर्ग आणि ओ क्यूचा वर्ग हे पायथागोरस सूत्र आहे. इथं काय सगळ्या स्टेप लिहायची गरज नाही. तर इथे ओ पी जो आहे तो 12.5चा वर्ग, त्यानंतर पी क्यू जो आहे तो 12 आहे, 12चा वर्ग आणि ओ क्यू आपल्या वर्तुळाची त्रिज्या काढायची. आता 12चा वर्ग करत बसण्यापेक्षा इथे आपण एकदा हे इकडं आणल्यानंतर वजा होईल ते. तर 12.5चा वर्ग वजा 12चा वर्ग, तर ओ क्यू वर्ग. आता ज्या संख्येच्या शेवटी 5 असतो त्याचा वर्ग करताना कोणत्याच प्रकारच्या स्टेप आहे आपण झेंडे अकॅडमीमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, वर्ग कसे करायचे, 1 ते 1000 पर्यंतचे वर्ग कसे करायचे ह्याच्या सोप्या स्टेप सांगितलेल्या आहेत, त्या बघून सुद्धा करू शकता. किंवा इथं शॉर्टकटमध्ये एकदा बेरीज एकदा वजाबाकी ह्या स्टेप वापरू शकता. 2 वर्गांची जर वजाबाकी असेल तर त्यांची बेरीज करायची आहे आणि एकदा वजाबाकी करायची आहे. तर 12.5 वजा 12, इथे ओ क्यूचा वर्ग म्हणजे ही त्रिज्या येईल आपली. 12.5 अधिक 12 म्हणजे 24.5 येतील. त्यानंतर गुणिले 12.5 मधून 12 गेल्यानंतर फक्त 0.5 आणि इकडे ओ क्यूचा वर्ग. आता या दोघांचा गुणाकार करा. तर 5 5 25, त्यानंतर 2 हातचे आले, 5 चोक 20 आणि 2 22, हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12. तर पॉईंटची घरं या ठिकाणी 2 आहेत, यात 1 आणि यात 1. तर इथे 12.5 इथं ओ क्यूचा वर्ग. आता 12.5 जो आहे तो 35चा म्हणजे 1225 जो आहे तो 35चा वर्ग आहे.
म्हणजे ओ क्यू बरोबर 3.5 अशी सेमी येईल. म्हणजे ही वर्तुळाची त्रिज्या आलेली आहे. वर्तुळाची त्रिज्या जर 3.5 असेल तर आपल्याला व्यास काढायला लावला आहे. तर इथं व्यास जो असतो तो 2 गुणिले त्रिज्या इतका असतो. तर इथे 2 गुणिले 3.5, तर 3.5ला 2 ने गुणल्यानंतर 5 दुणे 10, आजचा आला 1, 3 दुणे 6 आणि 1 7, तर 7.0 म्हणजे 7 सेमी. तर या ठिकाणी व्यास जो आहे तो 7 सेंटीमीटर, म्हणजे पर्याय जो आहे सी, या सी आपल्याला योग्य सापडलेला आहे. तर इथे म्हणूया आपण उत्तर प्रश्न क्रमांक 4चं सी 7. प्रश्न 5वा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? आता इथे आपण जर रफ आकृती काढली, इथे जर दोन वर्तुळे घेतली, इथे दोन वर्तुळे जी आहे ती एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. तर ह्याचं केंद्र आहे पी, ह्याचं केंद्र आहे क्यू. हे कच्चं काम करायचं आहे तुम्हाला. आता यांना जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील? आता ह्या दोघांची ही मधली जी आहे ती सामायिक येतील, पण इथे जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील हे विचारले आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना याला बाहेरून स्पर्श करणाऱ्या ज्या आहेत, तर इथे ही एक स्पर्शिका येईल आणि ही दुसरी. अशा जास्तीत जास्त 2 स्पर्शिका तुम्हाला काढता येतील. तर जर दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर त्यांना 2 स्पर्शिका काढता येतील. तर याचं पर्यायी उत्तर आहे बी. तर इथं म्हणावं लागेल उत्तर 5. तर पर्यायी बी 2. प्रश्न 6वा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या कंस ए सी बी मध्ये कोन ए सी बी अंतर्लिखित केला आहे. जर मापन कोन ए सी बी बरोबर 65 अंश तर मापन कंस ए सी बी बरोबर किती? इथे 4 पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता याची जर तुम्ही कच्ची आकृती काढली तर ती अशी होईल. आपल्याला रफ पान घ्यायचं आहे, त्यावर समजा एक वर्तुळ काढलं आपण आणि इथे केंद्र आहे त्याचं ओ. तर केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या कंस ए सी बी मध्ये कोन ए सी बी मध्ये शिरोबिंदू सी आहे. तर इथे सी ठिकाणी कोन झालेला आहे. तर इथे हा ए सी बी. तर ए सी बी जो आहे तो ह्या कंसामध्ये अंतर्लिखित आहे. तर आपल्याला मापन कोन ए सी बी, तर हा ए सी बी हा 65 अंशाचा कोन दिलेला आहे. तर मापन कंस ए सी बी ह्या कंसाचं माप काढायचं आहे. जो अंतर्लिखित कंस आहे त्याचं माप काढायचं आहे. समजा इथे एक्स बिंदू घेतला तर इथं ए एक्स बी हा जो खंडित झालेला कंस आहे तो अंतर्लिखित कोनाच्या गुणधर्मानुसार याचं माप ह्या कंसाच्या निम्म असतं, म्हणजे ह्या कंसाचं माप ह्याच्या दुप्पट असणार. म्हणजे जो 65 अंशाचा कोन आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे त्याला 2 ने गुणायचं. तर इथे याला 2 ने गुणलं तर ह्या कंसाचं माप येईल, म्हणजे ह्याच्या निम्म याचं माप होईल. म्हणजे इथे 5 दुणे 10, हातचा आला 1, 6 दुणे 12 आणि 1 13. म्हणजे इथे जो खंडित कंस आहे ए एक्स बी याचं माप 130 अंश झालेलं आहे. तर इथं हा जो खंडित कंस आहे ए एक्स बी याचं माप 130 अंश येईल. आता आपल्याला हा अंतर्लिखित कोन काढायचा असेल तर पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. तर आपल्याला 360 अंशातून हा 130 अंश वजा करावा लागेल, म्हणजे 0, 3 आणि 2. तर इथं 230. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी या ठिकाणी उत्तर आपलं योग्य आहे. तर इथे म्हणावं लागेल उत्तर 6व्याचं. तर पर्याय क्रमांक डी 230 अंश. तर हे याचं उत्तर येईल. प्रश्न 7वा, एका वर्तुळाच्या जीवा ए बी आणि सी डी
परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात. जर एई बरोबर 5.6, ईबी बरोबर 10, सीई बरोबर 8 तर ईडी किती? या प्रश्नाचं उत्तर काढताना इथे 4 पर्याय आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता त्यासाठी तुम्हाला कच्चं काम करावं लागेल. तर इथे आपण जर वर्तुळ घेतलं तर या वर्तुळामध्ये 2 जीवा आहेत. ए बी जीवा आहे ही आणि दुसरी सी डी जीवा आहे. इथे सी डी, ए बी जीवा आणि सी डी जीवा ह्या दोघी एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदतात. आता यामध्ये ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या इथं आपण टाकूया. एई जी आहे ती 5.6 इथे दिलेली आहे. एई 5.6 दिलेली आहे. ईबी जी आहे ती 10 दिलेली आहे आणि सीई आपल्याला 8 दिलेली आहे. इथे ईडी आपल्याला काढायचे आहे. यामध्ये 2 जीवा ज्या आहेत त्या वर्तुळाच्या अंतर्भागात एकमेकांना छेदतात, त्यामुळं इथे 2 जीवांचा अंतर्छेद विभाजन गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. हे आपण कच्चं काम करतो आहे, काही स्टेप आपण डायरेक्ट वापरायचे आहेत. तर 2 जीवांचा अंतर्छेद विभाजन जे आहे तो कसा असतो, तर ह्या जीवांच्या तुकड्यांचा गुणाकार म्हणजे एई गुणिले ईबी. तर हा गुणाकार कोणा इतका असतो, तर ईसी गुणिले ईडी. तर त्यावरून आपल्याला या ईडीची किंमत मिळू शकेल. आता त्यापैकी एई जी आहे ती 5.6 दिलेली आहे. त्यानंतर ईबी जी आहे ती 10 आहे. त्यानंतर ईसी जी आहे ती आपल्याला 8 दिलेली आहे आणि ईडी जी आहे ती आपल्याला काढायची आहे. ह्या किमती ज्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही टाकल्या आहेत का नाही त्या चेक करा. तर ह्या किमती टाकल्यानंतर आपल्याला जर ईडीची किंमत जर काढायची असेल तर इथे 10नी 5.6ला गुणलं तरी चालेल किंवा तसाच गुणाकार ठेवला तरी चालेल. 5.6ला जर 10नी गुणलं तर पॉईंट पुढे सरकेल म्हणजे 56 येतील आणि छेदाला 8. 8 एके 8, 8 7 56 म्हणजे ईडी हिची किंमत तुमची 7 येईल. तर ह्या पर्यायामध्ये इथे ए हा जो पर्याय आहे तो योग्य आहे. तर इथे उत्तरात म्हणावं लागेल 7चं उत्तर आपल्याला उत्तर. तर इथं ए पर्याय आहे, त्याचं उत्तर सुद्धा 7 आलेलं आहे. प्रश्न 8वा आहे, चक्रीय चौकोन ए बी सी डी मध्ये कोन ए च्या मापाची दुप्पट ही कोन सी च्या मापाच्या तिपटी एवढी आहे, तर सी चे माप किती? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायांमधील आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला कच्चं काम करावं लागेल. इथे आपण जर चक्रीय चौकोन घेतला, आपल्याला इथे वर्तुळ घ्यायचं आहे आणि वर्तुळावर 4 बिंदू घ्यायचे आहेत, ए बी सी आणि डी. तर ह्या 4 बिंदूंना जोडलं तर इथे चक्रीय चौकोन तयार होतो. तर ह्या चक्रीय चौकोन जो आहे त्यामध्ये आपल्याला ए कोन आणि सी कोन याबद्दल सांगितलेलं आहे. ए कोन जो आहे, ए कोन त्याच्या मापाची दुप्पट जी आहे ती सी कोनाच्या, कोन सी जो आहे त्याच्या तिपटी इतकी आहे. यावरून ही जी बरोबरी आहे यावरून आपण एक समीकरण मांडलं. तर इथे आपण कोन सी ची किंमत तयार करून घेऊया. तर कोन ए तसाच ठेवला आपण. तर इथे 3 आहे, हा 2 इथे गुणिले आहे, इकडे आल्यानंतर भागिले होईल म्हणजे 3/2 आणि कोन सी याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. ते काही स्टेप मांडायचे नाही, आपल्याला कच्चं काम आहे. आता आपल्याला माहिती आहे की कोन ए आणि कोन सी हे एकमेकांचे सम्मुख कोन आहेत. तर चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश असते. तर कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश असते. इथं कारण तुम्ही लिहू शकता, पण हे कच्चं काम असल्यामुळे कारण लिहायची गरज नाही. आता आपण कोन एच्या जागेवर ही किंमत ठेवूया. तिथे 3/2 सी अधिक कोन सी बरोबर 180 अंश. आता एक गोष्ट करू शकता, इथे खाली छेदांचा सीचा गुणाकार किंवा एकत्र स्टेप केल्या तर प्रत्येक पदाला जर तुम्ही 2ने गुणलं तर हा छेदाचा 2 जाऊ शकतो. तर इथे प्रत्येक पदाला आपण 2ने गुणूया म्हणजे इथे 3 गुणिले सी याला 2ने गुणलं तर 2 2 जातील. तर इथे 3 सी राहील. इथे 2ने गुणलं तर कोन सी येईल आणि इथे 180ला 2ने गुणल्यानंतर 360 अंश येईल. आता इथे 3C आणि 2C अशी मिळून 5C होतील. कोन सी बरोबर 360 अंश. तर इथे स्टेप करायची झाली तर कोन सी बरोबर 360 अंश
भागिले 5. 5 एके 5, 5 7 35 आणि 5 दुने 10 म्हणजे 72 अंश. तर कोन सी याची किंमत 72 अंश येईल. तर यापैकी पर्याय जो आहे तो इथे बी येईल. तर इथे उत्तर म्हणूया. तर इथे 8चं उत्तर तर इथे बी पर्याय येईल 72 अंश. प्रश्न 9 याला स्टार केलेला आहे म्हणजे परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा असू शकतो. तर प्रश्न 9 आहे, एकाच वर्तुळावर बिंदू ए बी सी असे आहेत की मापन कंस ए बी बरोबर मापन कंस बी सी बरोबर 120 अंश. दोन्ही कंसात बी शिवाय एकही बिंदू सामायिक नाही. तर त्रिकोण ए बी सी कोणत्या प्रकारचा आहे. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला कच्ची आकृती काढली तर हे उदाहरण तुम्हाला सोपं वाटेल. इथे कच्चं काम करण्यासाठी रफ पेज घ्यायचं आहे. तर आपण रफ पेज इथं वापरूया. तर इथे म्हणूया की वर्तुळ घ्यायचं आहे आणि ह्या वर्तुळामध्ये ए बी सी हे बिंदू घेतले आपण ए बी सी. तर ह्या ए बी सी जे बिंदू आहे त्यामध्ये ए बी कंसाची किंमत 120 अंश आहे आणि बी सी कंसाची किंमत सुद्धा 120 अंश आहे. आता ह्या ठिकाणी दोघांमध्ये फक्त बी जो आहे याशिवाय दुसरा कोणताही बिंदू नाही. जर आपण हे जोडलं तर हा जो त्रिकोण तयार होतोय तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता ह्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जर हा 120 अंश असेल आणि हा 120 अंश असेल तर इथे अंतर्लिखित कोनाच्या गुणधर्मानुसार या बी सी जो कंस आहे तो अंतरखंडित आहे कोन एचा आणि त्याचा अंतर्लिखित कंस आहे बी ए सी. म्हणजे हा खंडित कंसाच्या बरोबर निम्मा हा कोन असणार आहे. म्हणजे हा 120 आहे तर हा 60 अंश असणार आहे. त्याचप्रमाणे कोन सी सुद्धा हा 60 अंशाचा असणार आहे. आता जर वर्तुळाचा पूर्ण भाग जर वापर केला, वर्तुळाच्या सर्व कंसांची बेरीज 360 अंश असते. तर हा 120 आहे, हा 120 आहे, तर राहिलेला हा सुद्धा 120 होईल. कारण इथं 12 36 म्हणजे 360 अंश होईल. तर हा 120 असेल तर हा सुद्धा 60 असणार आहे. आता ह्या त्रिकोणाचे तिन्ही कोन जर 60-60 अंशाचे असतील तर तिन्ही बाजूसुद्धा सारख्या असणार आहे. म्हणजे ह्या तिन्ही बाजू सारख्या असतील म्हणजे हा समभुज त्रिकोण असणार आहे. तर इथे पर्याय क्रमांक ए. तर इथे उत्तर 9चं जे आहे तर म्हणून आपण उत्तर ए समभुज त्रिकोण. प्रश्न 10 रेख XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात Y हा एक बिंदू आहे. तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत. सत्य आहे म्हणजे बरोबर आहेत. या 4 पर्यायांपैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. तर इथे कच्च्या पेजवर तुम्हाला जर आकृती काढायची झाली तर इथे आपण कच्चं काम इथं शेजारी करूया. तुम्ही परीक्षेमध्ये रफ पेज घेऊन त्यावर करायचं आहे. आता इथे हा XZ जो आहे तो व्यास आहे. आता व्यास आहे म्हणजे वर्तुळ आहे ह्या XZ मधून जाणारं. असं एक कच्चं काम केलं मी. इथे वर्तुळाचे केंद्र O घेऊया. तर एक XZ व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात. आता ह्या अंतर्भागामध्ये कुठेही तुम्ही Y बिंदू घ्या. तर इथे समजा मी Y बिंदू घेतला. पहिलं जे आहे विधान कोन XYZ. कोन XYZ जर मी हा जोडला, कोन XYZ हा लघुकोन असणे शक्य नाही. तर हे विधान दिलेलं जे आहे ते सत्य आहे की असत्य आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण जर ए पुढं जर जोडले वर्तुळापर्यंत, इथं वर्तुळा बिंदू घेतला, तर इथे एम बिंदू घेतला, तर इथं आपल्याला माहिती आहे की अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोन हा काटकोन असतो. म्हणजे हा 90 अंशाचा आहे कोन. तर एम कोन जर 90 अंशाचा असेल तर हा बाह्य कोन आहे. हा XYZ हा जर बाह्य कोन असेल तर ह्या ठिकाणी बाह्य कोनाचं माप दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे इतकं असतं. म्हणजे ह्या ठिकाणी XYZचं माप 90 अधिक असणार आहे. म्हणजे 90 पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे हा विशाल कोन असणार आहे. मग हा जर विशाल कोन असेल
तर आपल्याला इथे जे पहिलं विधान दिलेलं आहे की लघुकोन असणे शक्य नाही, तर ते सत्य आहे, म्हणजे हा विशाल कोन असणार आहे. त्यानंतर म्हणजे हे विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर कोन एक्स वाय झेड हा काटकोन असणे शक्य नाही. आता हा काटकोन असणार नाही कारण तो 90पेक्षा जास्त आहे, तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यानंतर कोन एक्स वाय झेड हा विशाल कोन आहे, तर हा विशाल कोन आहे कारण 90पेक्षा जास्त आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे, म्हणजे सत्य आहे. कोन एक्स वाय झेडच्या मापासंबंधी निश्चित विधान करता येणार नाही, तर हा करता येईल कारण ते विशाल कोन होऊ शकतो कारण तो 90पेक्षा जास्त आहे. विधान चौथं जे दिलेलं आहे ते असत्य आहे, म्हणजे ह्यातली 3 विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. तर आपल्याला ह्या ठिकाणी खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत, तर किती सत्य आहेत, तर 3 विधानं सत्य आहेत, तर फक्त 3. तर इथे उत्तर म्हणूया आपण 10व्याचं उत्तर सीन फक्त 3. अशा प्रकारे या प्रश्नांची पर्यायी उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये पर्यायी उत्तरे शोधायची होती. आता प्रश्न दुसरा आहे, बिंदू ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा एल बिंदू पी मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाची त्रिज्या 9 सेमी असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर ही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. आकृती दिलेली आहे. ओ केंद्र वर्तुळामध्ये पी जो आहे तो स्पर्शबिंदू आहे, ही एल जी आहे स्पर्शिका आहे. आता वर्तुळाची त्रिज्या 9 सेंटीमीटर आहे. इथे पहिला जो प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की डिस्टन्स ओ पी बरोबर किती. डिस्टन्स ओ पी म्हणजे ओ आणि पी बिंदूमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर वर्तुळाची त्रिज्या जर 9 सेंटीमीटर असेल तर डिस्टन्स ओ पी जी आहे ती 9 सेंटीमीटर असणार आहे. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल. तर आपण म्हणूया उत्तर, आपल्याला पूर्ण स्टेप लिहायचे आहेत. तर इथं आपण म्हणूया ओ वर्तुळ केंद्र, त्यामध्ये रेषा एल ही बिंदू पी मध्ये स्पर्श करते. हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे किंवा दिलं आहे म्हणा. आपल्याला डिस्टन्स ओ पी 9 सेंटीमीटर इन 9 सेमी, कारण ती वर्तुळाची त्रिज्या, याला एक विधान म्हणूया. कारण वर्तुळाची त्रिज्या इथे रेषा एल जी आहे ती लंब आहे, त्रिज्या ओ पी. इथे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये सांगितले की डिस्टन्स ओ क्यू 8 सेंटीमीटर असेल तर क्यू बिंदूचे स्थान कोठे असेल. जर या ठिकाणी ओ पी ही वर्तुळाची त्रिज्या असेल तर त्रिज्येपेक्षा कमी अंतर जर असेल तर तो बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असणार आहे. ओ पी जे अंतर आहे ते आपलं 9 सेंटीमीटर आहे सेमी, आणि जे दिलेलं अंतर आहे ओ क्यू बरोबर 8 सेंटीमीटर आहे सेमी. याचा अर्थ ओ पी जो आहे तो 9 सेंटीमीटर असल्यामुळे तो मोठा असणार आहे ओ क्यू पेक्षा. मग इथे आपल्याला 2चं उत्तर लिहावं लागेल. तर बिंदू क्यू चे स्थान वर्तुळाच्या अंतर भागात आहे. आता तिसरा प्रश्न दिलेला आहे, जर ओ आर बरोबर 15 असेल, इथे जर ओ पासून आर बिंदू जो आहे तर त्रिज्येपेक्षा जास्त असणार, म्हणजे तो वर्तुळाच्या बाहेर असणार. समजा इथे आर बिंदू आहे तर हा ओ आर जो आहे तो 15 जो आहे 15 सेमी,
ओ आर बरोबर 15 सेमी असेल तर बिंदू आर ची किती स्थाने रेषा एल वर असतील? ओ पी पेक्षा ओ आर जो आहे तो 15 असल्यामुळे तो त्रिज्येपेक्षा जास्त आहे, म्हणजे वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. मग या रेषा एल वर तो उजव्या बाजूला एक ठिकाणी असणार आहे आणि डाव्या बाजूला एक ठिकाणी असणार आहे. तर अशा दोन ठिकाणी तो असू शकतो. तर ओ पी बरोबर 9 सेमी आहे आणि ओ आर आपल्याला दिलेला आहे तो 15 दिलेला आहे, 15 सेमी. मग ओ पी पेक्षा ओ आर जो आहे तो मोठा आहे. याचाच अर्थ असा की आर बिंदू वर्तुळाच्या बाहेर असणार आहे, कारण त्रिज्यापेक्षा जास्त आहे. तर इथे बिंदू आर हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. तर आर बिंदू जो आहे तो ओ पासून 15 सेंटीमीटर अंतरावर असेल तर रेषा एल वर तो दोन ठिकाणी असू शकतो. तर तो उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला ह्या क्यू ठिकाणी एक, अशा दोन ठिकाणी तो असू शकतो. रेषा एल वर बिंदू आर आणि बिंदू क्यू असे दोन ठिकाणी असू शकतो. यामध्ये आणखी एक प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे बिंदू आहे आर किंवा क्यू, हे जे बिंदू आहेत ते पी बिंदूपासून किती अंतरावर असेल? तर त्यासाठी तुम्हाला इथे पायथागोरस सूत्र वापरावं लागेल. तर हा जो काटकोन त्रिकोण तुम्ही घेतला, त्रिकोण ओ पी आर, त्यामध्ये ही 9 सेंटीमीटर आहे, त्यानंतर ही 15 सेंटीमीटर आहे. इथे त्रिकोण ओ पी आर या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ओ आर होईल. ओ आरचा वर्ग, त्यानंतर पाया पी आर घ्या, पी आरचा वर्ग आणि उंची ओ पी घ्या. तर हे पायथागोरस सूत्र आहे. आता यामध्ये किमती टाका. ओ आर जी आहे ती 15 आहे, 15चा वर्ग. पी आर आपल्याला काढायचा आहे, पी आर वर्ग. ओ पी 9 आहे, 9चा वर्ग. तर 15चा वर्ग 225 असतो, पी आर वर्ग तसाच. 9चा वर्ग 81. आता 81 अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर ते वजा होतील, तर वजा 81 बरोबर पी आर वर्ग. ते इथे 225 हे रफ काम करायचं आहे, वजा 81. आता इथे 5तून 1 गेल्यानंतर 4 उरेल, त्यानंतर 2तून 8 जात नाही, हातचा घेतल्यामुळे ते 1 राहील आणि ते 12 झाले. तर 12तून 8 गेल्यानंतर 4 आणि 1, तर 144. तर पी आर वर्ग बरोबर 144. तर वर्गमूळ घ्यावं लागेल. तर पी आर बरोबर 12, ते वर्गमूळ घेऊन तर ते बिंदू पी पासून 12 सेमी अंतरावर आहेत. तर ह्या शेवटच्या प्रश्नाचे हे उत्तर असणार आहे. प्रश्न तिसरा. सोबतच्या आकृतीत बिंदू एम वर्तुळ केंद्र आणि रेख के एल हा स्पर्शिकाखंड आहे. जर एम के बरोबर 12, के एल बरोबर 6√3, तर एक वर्तुळाची त्रिज्या काढा. 2 कोन के आणि कोन एम यांची मापे ठरवा. यासाठी इथे आकृती दिलेली आहे. आता दिलेली माहिती जर आपण यामध्ये भरली तर आपल्याला काय करायचं ते कळेल. तर इथे एम के
ही जी आहे ती 12 आहे. त्यानंतर KL जी आहे ती 6√3. तर आपल्याला माहिती आहे की KL ही स्पर्शिका खंड आहे L बिंदूमध्ये. तर स्पर्शिका खंड त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असतो. तर इथे 90 अंशाचा कोन होईल, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार होणार आहे. त्यावरून आपण वर्तुळाची त्रिज्या ML ही काढू शकतो. तर इथे सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर M वर्तुळ केंद्र, त्यामध्ये रेख KL हा स्पर्शिका खंड आहे. हे आपल्याला दिलं आहे, म्हणजे पक्ष म्हणू शकता तुम्ही त्याला. आता जर ही स्पर्शिका असेल तर स्पर्शिका जी असते, रेषा म्हणा किंवा रेख म्हणा, रेख KL ही लंब आहे रेख ML. तर इथे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, इथे त्रिकोण MLK या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरस सूत्र वापरू शकतो. इथे कर्ण MK आहे, तर इथे MK चा वर्ग बरोबर पाया LK चा वर्ग आणि उंची ML चा वर्ग. हे आपण पायथागोरस सूत्र वापरलं आहे. आता यामध्ये आपल्याला किमती ज्या दिलेल्या आहेत त्या इथं कोणकोणत्या आहेत, तर इथे MK आपल्याकडे 12 आहे आणि LK ही 6√3 आहे. तर ह्या किमती आपण यामध्ये ठेवून बाकीची जी किंमत आहे ती काढू शकतो. तर इथे MK जी आहे ती 12 आहे, 12चा वर्ग. त्यानंतर LK जी आहे ती 6√3चा वर्ग आणि ML जी आपल्याला त्रिज्या काढायची ती पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता इथे 12चा वर्ग 144, 6√3चा वर्ग करताना 6चा वर्ग 36 आणि √3चा वर्ग फक्त 3 असतो, अधिक ML वर्ग. आता या दोघांचा गुणाकार करा. 6×18, 1 3×3 9 आणि 1 10, म्हणजे 108 अधिक ML वर्ग. आता आपल्याला जर ML वर्गाची किंमत काढायची असेल तर 144 वजा 108. आता 144 मधून 108 वजा करूया आपण. तर इथे रफ पान घ्या, त्यावर 144 वजा 108 अशी वजाबाकी करा. इथे 4तून 8 जात नाही, तर इथे आपण हातचा घेऊया. इथे 3 वर 3, इथे राहिले 14, 14तून 8 गेले राहिले 6. त्यानंतर इथे 3तून 0 गेल्यानंतर 3 तसेच, आणि 1तून 1 गेल्यानंतर 0, म्हणजे 36. इथे ML वर्ग बरोबर 36. आता आपल्याला त्रिज्या काढायची आहे, म्हणजे ML काढायचे. त्याचं वर्गमूळ घेतलं आणि 36चं वर्गमूळ 6. तर इथे आपण वर्गमूळ घेऊन असं म्हणू शकतो. याचाच अर्थ वर्तुळाची त्रिज्या जी आहे, वर्तुळाची त्रिज्या जो पहिला प्रश्न होता तर तो आपला ML आलेला आहे. वर्तुळाची त्रिज्या ML बरोबर 6 ही आलेली आहे. तर वर्तुळाची त्रिज्या ML बरोबर 6 हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याला आपण मार्किंग करूया. आता दुसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये आपल्याला कोन K आणि कोन M यांची किमती काढायच्या आहेत. आता या ठिकाणी ही जी 6 किंमत इथं आपण जर टाकली तर काटकोन त्रिकोण MLK मध्ये
एम एल ही 6 आलेली आहे आणि 90 समोरची बाजू एम के या कर्णाची किंमत 12 आहे. म्हणजे 12च्या निम्मे ही 6 म्हणजे कर्णाच्या निम्मे असेल तर त्या समोरचा कोन जो आहे के हा 30 अंशाचा असणार आहे आणि उरलेला हा 60 अंशाचा असणार आहे. तर तो कसा काढायचा आहे तर इथे म्हणावं लागेल. तर इथे त्रिकोण एम एल के मध्ये एम एल बरोबर 1/2 एम के. तर एम एल किती आहे 6 आहे आणि 1/2 ही किती आहे 12 आहे. तर बेक बे बेसंग 12 म्हणजे इथे 6 बरोबर 6 म्हणून इथं म्हणावं लागेल कोन के हा 30 अंश आहे आणि कोन एम बरोबर 60 अंश आहे. कोन के ची किंमत 30 अंशीन आणि कोन एम ची किंमत 60 अंशीन. तर ह्या ठिकाणी हे जे आहे हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 4 आहे. आकृती 3.84 मध्ये बिंदू ओ, वर्तुळ केंद्र आणि रेख ए बी व रेख ए सी हे स्पर्शिकाखंड आहेत. जर वर्तुळाची त्रिज्या आर असेल आणि लेंथ ए बी बरोबर आर असेल तर चौकोन ए बी ओ सी हा चौरस होतो हे दाखवा. आता ही आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये रचना करावं लागणार आहे. परंतु इथे आपल्याला सिद्धता सोडवायच्या अगोदर इथे पक्ष साध्य वेगवेगळं दिलेलं नाही. तर तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो पक्षामध्ये घ्यायचा आहे आणि तर नंतरचा भाग साध्यामध्ये घेऊन पक्ष साध्य पहिल्यांदा लिहा आणि नंतर सिद्धता लिहा. आता मी इथे डायरेक्ट सिद्धता लिहित आहे. इथे ही रचना करायची आहे. तुम्हाला ओ बी आणि ओ सी हे जोडायचे आहेत. तर इथे सिद्धता सुरुवातीला आपल्याला ओ बी आणि ओ सी हे जोडायचे आहेत. तर इथं ओ वर्तुळ केंद्र त्यामध्ये रेख ए बी व रेख ए सी हे स्पर्शिका खंड आहेत. तर हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आपण हे स्पर्शिका खंड असेल तर रेख ए बी ही लंब असणार आहे. रेख ओ बी आणि रेख ए सी लंब असणार आहे रेख ओ सीला. याला स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणू शकता तुम्ही. यामध्ये रेख ओ बी आणि रेख ओ सी जोडले ही रचना केली आपण. आपल्याला चौकोन ए बी ओ सी हा चौरस आहे हा दाखवायचा आहे. तर वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आर आहे आणि ए बी सुद्धा आर आहे. तर इथे आपल्याला म्हणावं लागेल की ए बी बरोबर आर आणि वर्तुळाची त्रिज्या त्रिज्या ओ बी बरोबर ओ सी ह्या सुद्धा आर आहेत. हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. ए बी जेवढी आहे तेवढी ए सी आहे. तर ह्या दोघी आर आहेत कारण बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड एकरूप. आता ए बी जेवढा आहे तेवढा ए सी आहे. याला विधान क्रमांक 1 म्हणा आणि हे विधान क्रमांक 2.
विधान क्रमांक 1 मध्ये ओ बी बरोबर ओ सी बरोबर आर आणि विधान क्रमांक 2 मध्ये ए बी जेवढी आहे तेवढी ए सी आहे तेवढेच आर आहे. म्हणजे विधान 1 आणि 2 वरून आपण असं म्हणू शकतो की ओ बी जेवढा आहे तेवढा ओ सी आहे, तेवढाच ए बी आहे आणि तेवढाच ए सी आहे. हे सगळेच आर आहेत. तर इथे याला विधान क्रमांक 3 म्हणा. तर हे विधान क्रमांक 3. तर विधान 1 आणि 2 वरून. आता जर या चौकोनाच्या सगळ्याच बाजू आर आहेत आणि या ठिकाणी 90 अंशाचे कोन होत असतील, चारही बाजू सारख्या असतील आणि 90 अंशाचे कोन होत असतील तर हा चौरस होणार आहे. म्हणून इथे चौकोन ए बी ओ सी हा चौरस आहे आणि हे सिद्ध.